नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सध्याच्या होत असलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय लोकशाही व संविधान वाचनाचे आव्हान आपल्यासमोर असून मोदी शहाच्या नेतृत्वाखाली भाजपा विरुद्ध भारतीय जनता यांच्या खरी लढाई राहणार आहे. देशातील जनतेचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणण्याची भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेऊन शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करत पक्ष फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. सूडबुद्धीचे सरकार चालवल्याने सध्या महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडले आहे. त्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड विजय रामजू गाभणे यांनी जो जाहीरनामा दिला आहे त्याप्रमाणे जनतेचे कामही करण्याचे जाहीरनामा दिले आहे. तसेच डोंगरगडा येथे प्रचार करताना जनतेशी संवाद साधला. पहिल्यांदा आम्ही हिंगोली लोकसभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाहून लढत आहोत. ही थेट जनता आणि मोदी सरकारमध्ये लढाई आहे आणि आमचं म्हणणं आहे की जातीची जनगणना झाली पाहिजे. स्वातंत्र्याच्या नंतर जाती जनगणना ही देशामध्ये झालेली नाही आहे आणि मोदी सरकार त्यापासून पळ काढत आहे. आमचं म्हणणं आहे जाती जनगणना करून समप्रमाणामध्ये ज्या जातीचा जो हिस्सा आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांची भागीदारी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतरही प्रश्न घेऊन महागाईचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहेत आणि मोदी सरकार खाऊंगा न खाणे दूंगा म्हणून सत्तेत आलं, पण यांनी सगळी जी संपत्ती आहे आज देशातल्या उद्योगपतींवर यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने केलेली आहे आणि सामान्य जनता मात्र महागाईमध्ये पिचपट पडलेली आहे. हे सगळे लोकसभेचे जे प्रश्न आहेत हे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून आज उचलत आहोत आणि आरक्षणासाठी मुख्यतः आहे ओबीसी आरक्षण आहे किंवा इतर मराठा आरक्षण आहे. यासाठी जाती जनगणना झाल्याशिवाय हा मार्ग खऱ्या अर्थी मार्गी लागणार नाही. आमचं म्हणणं आहे की सरकार जाती गणना केली पाहिजे. मोदी सरकार याचं पळ काढता येणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे की मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनामध्ये 15 लाख रुपये खात्यावर येतील याला बळी पडू नका. आता तरी सावध व्हा. इलेक्शन आल्यानंतर मोदी सरकार अनेक भांडणं लावण्याचा प्रयत्न करणार, हिंदू मुस्लिम दलितांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करणार आणि जनतेचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे जे मुख्य मुद्दे आहेत या मुख्य मुद्द्यावर ही लढाई आज होणार आहे. आणि आज या मोदी सरकारला पळताभुळी थोडी झालेली आहे. ते 400चा दावा करत आहेत, पण यांची पितृ संघटना RSS आहे. यांचंच म्हणणं आहे की 400 मिळणार नाहीत आणि मोदी सरकार सत्तेत येणार नाही. तर त्यामुळं आज सरकार बदलण्याच्या लढाईमध्ये जनतेनं सामील व्हावं असं आमचं आव्हान आहे. हिंगोलीमध्ये आमची ताकद आहे. मागे कळमनुरी मतदारसंघात आम्ही 4 टर्म आमचे आमदार होते. किनवट विधानसभेच्या मतदारसंघात आमचे आमदार होते. महागावमध्ये आमची पंचायत समिती आमच्या ताब्यात होती. म्हणजे एकूण जे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचं काम आहे. कळमनुरीमध्ये काम आहे, हदगावमध्ये काम आहे, हिमायतनगरमध्ये काम आहे, किनवट माहूरमध्ये आहे, महागावमध्ये आहे. तर त्यामुळे आम्ही हा मतदारसंघ जो आहे तो पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढवत आहोत.